नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन. एक स्वागत. आला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उजळला. संविधानाचा आधार आज नवा उजाडला. सुप्रभात. आदरणीय प्रमुख मान्यवर, पाहुणे, शिक्षक वृंद, पालकगण आणि माझ्या प्रिय सहकारी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या या पवित्र दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण करताना हृदयात देशभक्तीचा आनंद आज खरं तर ओसंडून वाहतोय. ध्वजारोहण करत असताना झेंड्याचा मान उंच ठेवतो तोच खरा देशभक्त ठरतो. आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करूया. कृपया प्रमुख पाहुण्यांना झेंडा वंदनासाठी आमंत्रित करतो. सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहावे आणि राष्ट्रध्वजास सलाम करावा. जय हिंद. प्रास्ताविक. स्वातंत्र्याचा हा गड उभारला, संविधानानं देश सजवला. मित्रांनो, आपल्या भारत देशानं 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवले, पण त्या स्वातंत्र्याला खरी ओळख 26 जानेवारी 1950 रोजी मिळाली, जेव्हा आपले संविधान अंमलात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने आपल्या देशाला सर्वसमावेशक संविधान दिले. अध्यक्ष निवड. सज्ज नेतृत्व घेऊन तो कार्यक्रमाचा सन्मान करतो. आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडण्यासाठी मी आदरणीय टिंब यांना अध्यक्षपद भूषवण्याचे सन्मानाचे काम सोपवत आहे. आपल्या सर्वांच्या टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन. ज्ञानाचा दीप आज पेटू, इतिहासाचं तेज स्मरण करू. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं करूया. कृपया मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करतो. चला आपण एकत्रितपणे भारत मातेच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन पूजन करूया. ईशस्तवन. माता तुझ्या कृपेनं आज देशाच्या वाटा उजळल्या. आता ईशस्तवनाचे मधुर सादरीकरण संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विद्यार्थ्यांनी ही प्रस्तुती सादर केली आहे. स्वागत गीत. स्वागत गंधा फुलांचा, मातृभूमीच्या चरणांना वंदना. आता स्वागत गीतानं वातावरण प्रफुल्लित करूया. विद्यार्थ्यांकडून सादर होणारं गीत मनमोहक आहे. चला आनंदानं त्यांचा आस्वाद घेऊया. सत्कार समारंभ. जीव देऊन उभारतो, देशाचा मान वाढवतो. या कार्यक्रमात आपले प्रमुख पाहुणे टिंब यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मनोगताचं सूत्रसंचालन करताना देशासाठी अहोरात्र झटला, स्वातंत्र्य वीरांनी रक्त सांडवले. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी, परंतु संविधानाच्या अनुपस्थितीत आपल्याला व्यवस्थेचा आधार नव्हता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने आपल्याला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. आजच्या दिवशी त्यांचं स्मरण करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. या प्रसंगी टिंब हे मान्यवर मनोगत व्यक्त करतील. विद्यार्थी भाषणे. विद्यार्थ्यांनी देश घडवायचा, देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचा. आता आपल्या विद्यार्थ्यांकडून देशभक्तीवर भाषणांचा मनमोहक सादरीकरण या ठिकाणी होतंय. चला त्यांच्या विचारांमध्ये आपण प्रेरणा शोधूया. अध्यक्षीय मनोगत. अध्यक्षांचा सन्मान महत्वाचा, देशाला दिशा दाखवणारा तोच खरा. आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष टिंब यांचं मनोगत ऐकण्याची वेळ आली आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांसाठी आपण सर्वजण अगदी उत्सुक आहोत. आभार. कार्यक्रमाची सांगता आली, देशभक्तीची गोडी उरली. आता आभार प्रदर्शनाचा क्षण आलाय. मी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं, शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, गावातील सन्माननीय उपस्थितांचं, मान्यवरांचं आणि हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रत्येकाचं मनपूर्वक आभार मानतो. चला जय हिंदच्या घोषणेसह या दिवसाला निरोप देऊया. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. वंदे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.